आणि आता बातमी कंगना राणावत संदर्भातली। खासदार कंगनानं बिनशर्त माघार घेतली आहे। वादग्रस्त वक्तव्य मागे घेते खासदार कंगना राणावतची जाहीर कबुली। भाजपा खासदार कंगना राणावतनं पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत। केंद्र सरकारनं मागे घेतलेलं 3 कृषी कायदे पुन्हा एकदा लागू करण्याची मागणी कंगना राणावतनं केली होती। कंगना राणावत यांच्या या वक्तव्यावर विरोधकांनी टीकेची झोड उठवली। कंगना राणावत यांचं शेतकऱ्यांशी संबंधित विषयावर भाष्य करण्याची ही पहिलीच वेळ नाहीये। याआधी देखील त्यांनी महिला आंदोलकांवर पैसे घेऊन धरणं आंदोलन केल्याचा आरोप केलेला होता। दरम्यान कंगना राणावत यांनी आता कृषी कायदे पुन्हा लागू करण्यासंदर्भातलं विधान केल्यानंतर भाजपानं स्पष्टीकरण देत कंगना राणावत यांचं हे वैयक्तिक मत असल्याचं म्हटलं। मुझे ये बात भी ध्यान रखनी होगी कि मैं अब एक कलाकार नहीं, भारतीय जनता पार्टी की कार्यकर्ता हूं और मेरे ओपिनियंस अपने नहीं होने चाहिए, वो पार्टी का स्टैंड होना चाहिए। तो अगर मैंने अपने शब्दों से और अपनी सोच से किसी को डिसअपॉइंट किया है, मुझे खेद रहेगा। आई टेक माय वर्ड्स बैक। कंगना आणि वाद हे तसं समीकरणच होऊन गेलेलं आहे। गेल्या काही वर्षांकडे जर आपण बघितलं तर कंगनानं अनेक वक्तव्य केली ज्याच्यावरून वाद निर्माण झाले। आपण पाहूया। कंगना आणि करण जोहरचा वाद सर्वश्रुत आहे। करण बॉलिवूड मधल्या घराणेशाहीचा नेता आहे असं कंगनानं म्हटलं होतं। भारताला 1947 मध्ये नाही तर 2014 मध्ये स्वातंत्र्य मिळालं। कंगनाचं हे देखील वादग्रस्त वक्तव्य आपल्या सगळ्यांनाच आठवत असेल। पश्चिम बंगालच्या कायदा सुव्यवस्थेवर कंगनानं ट्विट केलं, ते वादग्रस्त ठरलं आणि ज्यावरून त्यानंतर तिचं ट्विटर अकाउंट हे बंद करण्यात आलं, जे अद्यापही बंदच आहे। कंगनानं एका मुलाखतीमध्ये उर्मिला मातोंडकरला सॉफ्ट पॉर्न स्टार असं म्हटलं होतं। कंगनाचं हे वक्तव्य देखील वादग्रस्त ठरलं। ऋतिकनं कंगनाला सिली एक्स असं म्हटलं होतं। कंगनानं त्याच्यावर खटला भरला। ऋतिकसोबत प्रेमसंबंध असल्याचा दावा कंगनानं केला, जो ऋतिकनं फेटाळला। मुंबई पोलीस बॉलिवूडच्या माफियांपेक्षा जास्त त्रास देतात, हे देखील एक वक्तव्य कंगनानं केलं होतं, जे वादग्रस्त ठरलं। तिने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली होती। यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी कारवाई केली। कंगनाच्या कार्यालयावर बुलडोझर चालला। बॉलिवूडमध्ये ठरवून चित्रपट पुरस्कार दिले जातात असं एक वादग्रस्त वक्तव्य कंगनानं केलं। कंगनानं फिल्मफेअरवर खटला भरण्याची धमकी दिली आणि त्यानंतर वाद निर्माण झाला।